नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला 9 सप्टेंबर 2024पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे. TCS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. तर यासाठी ऑनलाईन फॉर्म A to Z माहिती आपण बघणार आहोत की कसा भरायचा आहे. तुम्ही मोबाईलवरनं देखील तुमचा फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची बघू शकता, ही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी 1846 जागा आहेत मित्रांनो. खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये फीज आहे. राखीव प्रयोगासाठी मित्रांनो 900 रुपये फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ऑलरेडी याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती आहे. 10वी नंतर मित्रांनो तुमचं या ठिकाणी कुठल्याही शाखेमधून 45% गुण घेऊन पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. ती पदवी मित्रांनो प्रथम प्रयत्नामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे जी पदवी 3 वर्षाची असते, लागोपाठ 3 वर्षामध्ये तुम्ही कंप्लीट केलेली पाहिजे. प्रथम प्रयत्नामध्ये 45% गुणासह उत्तीर्ण पाहिजे. मग याच्यामध्ये BCom, सायन्स, आर्ट्स किंवा LLB असेल किंवा जी तत्सम पदवी आहे, कुठल्याही शाखेची पदवी तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे. सध्या MSIT सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, मात्र तुमचं इंग्लिश 30 आणि मराठी 30चं टायपिंग सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. तर यासाठी फॉर्म नेमका कसा भरायचा आहे त्याचीच माहिती आपण आता बघूयात. ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इथं आल्यानंतर बघा, सर्वात अगोदर इथून तुम्ही जाहिरात देखील डाउनलोड करू शकतात. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी बाकी इन्फॉर्मेशन देखील देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं पाहू शकता रजिस्टरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आय ॲग्रीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फॉर्म जो आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुमचे जे 10वीचे सर्टिफिकेट आहेत किंवा जे पण तुमचे सर्टिफिकेट आहे, शैक्षणिक सर्टिफिकेट, त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला टाकायचं आहे. पहिल्यांदा उमेदवाराचे पहिले नाव टाकायचं आहे. बघू शकता इथं पहिलं नाव, त्यानंतर उमेदवाराचे मधलं नाव आणि उमेदवाराचे आडनाव, म्हणजे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि खाली या ठिकाणी पुढं आडनाव, जसं डॉक्युमेंटवरती स्पेलिंग आहे तसं टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली घ्यायचं, तुम्हाला तुमच्या नावात काय बदल झालेला असेल तर S करायचं आहे. मग बदललेलं नाव या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नवीन बदललेलं नाव इथं टाकायचं आहे. जर बदललेलं नसेल काय तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं वडिलांचं नाव, या ठिकाणी आईचं नाव देखील टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख देखील जी प्रमाणपत्रावर आहे तशाच पद्धतीने या ठिकाणावरून वय तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं सर्व इयर वगैरे तुम्हाला येईल. जन्मतारीख सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं वय आपोआप पुढे या ठिकाणी दाखवून देईल, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्या. मोबाईल क्रमांक तुमचा जो आहे स्वतःचा तो टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID देखील टाकून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला आता बघा परीक्षा केंद्र कुठे पाहिजे आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून तुम्हाला परीक्षा केंद्र दिलेली आहेत, परंतु याच्यामध्ये काही निवडक दिले, जसं की अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई सबअर्बन, नागपूर, नाशिक, त्यानंतर पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, एवढेच या ठिकाणी तुम्हाला सेंटर पाहायला भेटतील. जसं की 1 नंबरला तुम्ही पुणे सिलेक्ट केलं तर 2 नंबरला तुम्ही मुंबई सिटी करू शकता, 3 नंबरला या ठिकाणी परत नाशिक करू शकता. असे 3 तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहेत. मात्र 1 नंबरचा जो चॉईस असेल त्या चॉईसवरती शक्यतो एक्झाम येते, परंतु 3 प्रेफरन्स त्यांनी तुम्हाला देण्यासाठी कायमस्वरूपी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर खाली पहा, इथं तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP झाला, OTP वगैरे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एकदा आय ॲग्रीवरती करायचं आहे क्लिक. त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा भरायचा आहे आणि तुम्हाला एकदा रिव्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफायमध्ये तुमची माहिती भरलेली तुमची बरोबर आहे का सर्व या ठिकाणी चेक करायचे. तुम्ही एंटर केलेली माहिती पुढं तुम्हाला बरोबर आहे म्हणून त्याच्यावरती काय करायचे, अशा पद्धतीने टिक मार्क करायचे आहेत आणि खाली स्क्रोल करून तुमचा हा फॉर्म सबमिट करायचा आहे रजिस्ट्रेशनचा. या ठिकाणी म्हणेल एकदा तुम्ही इन्फॉर्मेशन सबमिट केली ही रजिस्ट्रेशन की पुन्हा त्यामध्ये चेंजेस करता येणार नाहीत तुम्हाला. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. लगेच तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून येईल. तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर येईल, हा तुम्हाला भविष्यामध्ये लागणार आहे. तुमच्या मेल ID वरती देखील सर्व माहिती पाठवली जाणार आहे. तर याला क्लोज करायचं आहे आता. त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन डिटेल्स इथे दिसतील. तुम्हाला आता काय करायचं आहे, गो टू ॲप्लिकेशन हे जे ऑप्शन आहे वरती लोगोच्या शेजारी, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता ह्या सर्व स्टेप पूर्ण करायचे आहेत. पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला याचं पेमेंट करायचं आहे. तर आता पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. सर्वात अगोदर बघा नोट दिलेली, इथं तुम्हाला त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सूचना दिली आहे, टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता पद सिलेक्ट करायचं आहे. एकच पद या ठिकाणी आहे कार्यकारी सहाय्यक, त्याच्यावरती क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुमच्या ह्या खाली सर्व पर्सनल डिटेल्स येतील. तुम्ही एक्झाम सेंटर निवडलेलं येईल. त्यानंतर वरती तुमचं संपूर्ण डिटेल्स येतील. त्यानंतर खाली घ्यायचं आहे, आता तुम्ही उमेदवाराचे आदिवास तपशील तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं राष्ट्रीयत्व या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राची तुम्ही रहिवासी आहात का, तर तुम्हाला एस करायचं आहे. नोवरती क्लिक केलं तर तुम्ही इलिजिबल नाहीत फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे एस करायचं आहे. आणि तुमच्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पहा आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जारी करणारं डॉक्युमेंट, डोमासाईल असेल किंवा यापैकी दुसरं एखादं डॉक्युमेंट असेल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. डोमासाईल असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचा क्रमांक लिहायचा आहे. ते कधी घेतलेलं आहे ते लिहायचं आहे. आणि या ठिकाणी त्याचा अनुक्रमांक देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. कुठून घेतलं, कधी घेतलं, त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. पहा क्रमांक आणि कुणाकडून घेतलं ते वरती लिहायचं आहे आणि घेतलेली तारीख लिहायची आहे. त्यानंतर खाली पाहता तुम्हाला तुमचे कॅटेगरीचे सर्व डिटेल्स द्यायचे. तुमची कॅटेगरी कुठली आहे ते या ठिकाणावरून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुमच्या कास्ट कुठली आहे, कॅटेगरी सिलेक्ट केली. त्यानंतर जात प्रवर्गासाठी कुठल्या तुम्ही अर्ज करताय या ठिकाणी बघा. ओपनमधून तुम्हाला करायचं असेल तर ओपनमधून देखील करू शकतात. तुमची कॅटेगरी समजा ही आहे, समजा NTB कॅटेगरी आहे तुमची आणि तुम्हाला ओपनमधून अर्ज करायचा तर ओपन करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला त्याच कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे, त्या कॅटेगरीला तुमच्या जागा असतील तर त्या कॅटेगरीमधून देखील तुम्ही अर्ज करू शकतात. त्यानंतर तुमचं या ठिकाणी जात प्रमाणपत्र कुठल्या अधिकाऱ्यांकडून प्राधिकरणाकडून घेतलं आहे त्याचं नाव लिहायचं इथं, त्यानंतर कधी घेतलं आहे आणि त्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल आता सध्या तरी. त्याच्यानंतर खाली पाहता नॉन क्रिमिनल डिटेल्स. तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरताय तर नॉन क्रिमिनलची डिटेल्स तुम्हाला द्यावी लागणार आहेत. कधी घेतलं आहे, कुणाकडून घेतले ते सर्व या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर ओळख आयडेंटिफिकेशन डिटेल्स, मार्क्स ऑफ इजिबल आयडेंटिफिकेशन. तर याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची खूण, तुमच्या शरीरावरती कुठं काय खूण आहे का तर ते लिहायचं आहे. जसं की तुमच्या आता समजा उजव्या हातावरती एखादा तीळ असेल तर लिहू शकता की मोल ऑन राईट हँड, अशा पद्धतीने खून लिहू शकता. किंवा चेहऱ्यावरती काय खून असेल किंवा हातावरती पायावरती कुठे काय खून असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा आता तुम्हाला तुमच्याकडं पॅन कार्ड आहे का, आता यापैकी एक द्यायचं आहे तुम्हाला. हे तुमचं ओळखचं पत्र आहे, म्हणजे तुमचं या ठिकाणी यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट फॉर्मच्या शेवटी तुम्हाला अपलोड देखील करायचं आहे. यापैकी एक कुठलंही द्यायचं आहे. तुमच्याकडे समजा पॅन कार्ड असेल तर एस करायचं आहे आणि पॅन कार्ड नंबर, पॅन कार्डवरती नाव तुमचं जसं आहे तसं टाकायचं आहे. पॅन कार्ड तुमच्याकडे नाही आहे तर नो करू शकता. किंवा तुमच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन आहे तर एस करा, त्याची सर्व माहिती भरा. नसेल तर नो करा. तुमच्याकडे या ठिकाणी मतदान ओळखपत्र आहे तर एस करा, त्याची माहिती भरा. नसेल तर नो करा. तुमच्याकडे या ठिकाणी पासपोर्ट असेल तर एस करा, नाही तर नो करा. बँक पासबुक, फक्त या ठिकाणी पासबुकची गरज नाही, फक्त ओळखीच्या पुराव्यासाठी तुमचं लागतं ते. यापैकी वरील डॉक्युमेंट नसेल तर नो करा. तर यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट मात्र तुम्हाला एसवरती क्लिक करणं गरजेचं आहे. जसं पॅन कार्ड असेल तर बाकीचे नसतील तर नो करा. ठीक आहे. हे सर्व झालं की इथं पॅन कार्डचे सर्व डिटेल्स टाका. जर पॅन कार्ड असेल तर एस करा, अन्यथा नो करा. किंवा यापैकी कुठल्याही एकला तुम्हाला एस करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय एम व्हॉलंटरी सबमिट माय आयडेंटिटीवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवरती बटनावरती परत क्लिक करा. लगेच तुमच्यासमोर डेटा सेव्ह सक्सेसफुल म्हणेल. पहा अशा पद्धतीने पर्सनल डिटेल्स ग्रीनमध्ये येतील. आता ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. ॲडिशनल डिटेलमध्ये काय काय विचारलं आहे बघा. तुम्ही कुठले कर्मचारी आहात का, सध्या कुठं वर्किंग आहात असेल तर एस करा, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे का, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एस करून त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला भरावं लागणार आहेत, प्रमाणपत्राची वगैरे. नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पासाठी 28 प्रकल्पग्रस्तांच्या यादीमध्ये आपण आहात का, असाल तर येस करा, अन्यथा नो. भूकंपग्रस्ताचं आरक्षण घ्यायचं का, हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे, एस नो करायचं आहे. माजी सैनिक उघडे, खेळाडू, त्यानंतर दिव्यांग आरक्षण. त्याच्यानंतर पहा तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केलेलं आहे का, हे सर्व एस नो करायचे. जर तुम्हाला इथे लागू असेल, हे तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल तरच एस करायचं आहे, अन्यथा नाही. त्यानंतर यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रतिबंधित केलेलं आहे का, तर हे देखील तुम्हाला एस नो करायचे. तुमच्यावरती कधी FIR वगैरे झालेली आहे का, तुम्हाला कधी ताब्यात किंवा अटकेत घेतलेलं आहे का, तर हे सर्व नो तुम्ही करू शकता. जर खरंच तुमच्या या ठिकाणी कुठली FIR वगैरे असेल, फौजदारी कारवाई वगैरे चालू असेल तर एस करा, अन्यथा नो या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुल होईल. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा सध्या राहणारा पत्ता, करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो सध्याचा पत्ता इथं टाकायचा आहे आणि परमनंट पत्ता खाली टाकायचा आहे. दोन्ही पत्ते सेम असतील तुमचे
तर परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डंट ॲड्रेस, म्हणजे परमनंट ॲड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस दोन्ही सेम असेल तर येसवरती क्लिक करा, वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल, नसेल तर वेगवेगळा तुम्ही टाकून द्यायचं आहे. त्यानंतर हे झालं की सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुल होईल, ओकेवरती क्लिक करा. त्याच्यानंतर आता विचारलेलं आहे की या ठिकाणी पहा, तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केलेली आहे काय. तुम्ही नो केलं तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल नाहीत, तर तुम्हाला इथं येसच करायचं असणार आहे. त्यानंतर बघा 10वीचे प्रमाणपत्राची परीक्षेचा तपशील आता तुम्हाला द्यायचा आहे. मग 10वीच्या शैक्षणिक मंडळाचं नाव सिलेक्ट करायचं, जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड सर्वांचं असेल, इथं महाराष्ट्र स्टेट बोर्डच आहे. एनी असेल तर एनीवरती क्लिक करा. त्यानंतर शाळेचं नाव इथे टाकायचं आहे. तुम्हाला 10वीमध्ये पर्सेंटेज भेटलेले आहेत का, तर पर्सेंटेजवरती क्लिक करायचं आहे. प्राप्त गुण, जास्तीत जास्त गुण. तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला समजा जास्तीत जास्त गुण म्हणजे या ठिकाणी 10वीचे कितीपैकी होते तुमचं, समजा 550 पैकी असेल आणि त्यापैकी तुम्हाला किती पडले, 500 पडले, तर इथं तुम्हाला 500 लिहायचं आहे प्राप्त गुणमध्ये. ऑप्टेन गुण म्हणजे तुम्ही घेतलेले गुण आणि मॅक्सिमम गुण म्हणजे कितीपैकी 10वीचे मार्क्स होते तुमचे. तर इथं 550 पैकी 10वी होती, त्यापैकी तुम्हाला 500 पडले, तर इथं पहा ऑटोमॅटिक तुमचं पुढं पर्सेंटेज येऊन जाईल. त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण झाल्याचा दिनांक काय आहे तो बरोबर आहे तसा मार्कशीटवरनं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली पहा, आता हे 12वीचं आहे, 12वीचं नाही टाकली तरी चालेल, 12वीला या ठिकाणी कंपल्सरी नाही, परंतु तुमचं 12वी झालेलं असेल तर 12वीचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता पदवीचं टाकायचं, तुम्हाला डिग्रीचं टाकायचं आहे. या ठिकाणी देखील डिग्री तुम्ही 45% गुणासह पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केलेली आहे का, तर तुम्हाला एस करायचं आहे. नो केलं तर या ठिकाणी इलिजिबल नाही म्हणून अशा पद्धतीने दाखवत आहे. पहा एसवरती क्लिक करायचं आहे. कुठल्या याच्यामधून केलेले, एनी ग्रॅज्युएट डिग्री चालेल, इथं एनीचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, इथं सिलेक्ट करायचं दुसरं ऑप्शन नाही, एनीचं ऑप्शन दिलेलं आहे. आता सध्या फॉर्म भरतोय, अजून यामध्ये काही बदल पुढे झाले तर पुढे तुम्हाला वेळोवेळी फॉर्म भरताना ते बदल आपोआप दिसतील. हे स्टार्टिंगलाच फॉर्म भरून तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे सर्व डिटेल्स असे दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर बघा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या महाविद्यालयाचं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे, कधी उत्तीर्ण झाला तो दिनांक घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची पदवी पर्सेंटेजमध्ये आहे की ग्रेड ऑफ मार्क्समध्ये आहे किंवा CGPAमध्ये आहे ते सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला, आणि कितीपैकी किती मार्क्स पडले टाकायचे. समजा तुमचं या ठिकाणी 1200 पैकी पदवी असेल आणि तुम्हाला 911 मार्क्स पडले 1200 पैकी, तर इथं ॲटोमॅटिक 75.92 अशा पद्धतीने तुमचं पर्सेंटेज येऊन जाईल. त्यानंतर इतर आहारता तपशीलमध्ये बघा, आता त्यांनी विचारलेलं आहे की तुमच्याकडं इंग्रजी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिटचे प्रमाणपत्र आहे का. बघा 30चंच या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे, तर तुम्हाला नो केलं तर इथं इलिजिबल नाहीत तुम्ही, तर तुम्हाला एस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठीचं 30चं टायपिंगचं प्रमाणपत्र आहे का, तर एस करायचं आहे. त्यानंतर खाली विचारले बघा आता तुम्हाला त्यांनी, आपण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी विषय गुण उत्तीर्ण आहात का. इथं मराठीमध्ये 100 गुण नाहीत पाहिजे, 100 गुणांचा जो मराठीचा पेपर असतो, जसं की 10वीला 100 पैकी कितीही गुण पडलेले असतील, फक्त पास तुम्ही होणं गरजेचं आहे. तर मराठी विषय तुमचा होता का 10वीमध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये, तर तो मराठी विषय तुमचा असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला एस करायचं आहे, होता म्हणायचं आहे. आणि इंग्रजीचं देखील तुमचं 100 गुणांचा जो विषय असतो इंग्रजीचा 10वीमध्ये, तुम्हाला मग पास तुमचं फक्त होणं गरजेचं आहे, म्हणजे इंग्रजी आणि मराठी विषय तुमचं 10वी किंवा इतर परीक्षांमध्ये असणं मात्र गरजेचं आहे, तर तुम्हाला एस करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा डेटा सेव्ह सक्सेसफुल होईल. आता पुढची स्टेप आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे. पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ते म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट साईज फोटोसाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हेअर टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 फोटो अपलोड करायचे आहेत. एक तर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे, बघू शकता या ठिकाणी कॅप्चर हेअर टू फोटोचं ऑप्शन आहे, बघू शकता लाईव्ह फोटो कॅप्चर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे कसं पाहिजे ते सर्व त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्हाला क्लिक हेअर टू कॅप्चर फोटोवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी फोटो तुमचा अशा पद्धतीने सेव्ह होईल, फाईल अपलोड होईल सक्सेसफुल म्हणेल, फोटो कॅप्चर झालेला आहे तुमचा या ठिकाणीवरनं. लाईव्ह फोटो झाला की आता तुम्हाला अपलोड फोटोचे जे ऑप्शन आहे बघा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला आता जवळपास तुमचा 80 ते 200 KB पर्यंत तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, त्याचसोबत पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने पाहिजे तो. इथं तुम्हाला तुमच्या फाईलमधनं मोबाईलमधनं असेल किंवा लॅपटॉपमधून अपलोड करू शकतात.
दोन्ही फोटो अपलोड झाले की बघू शकता इथं व्ह्यू कॅप्चर फोटो, व्ह्यू अपलोडेड फोटोचं ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला तुमची सही देखील या ठिकाणी स्कॅन केलेली अपलोड करून घ्यायची आहे. 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं. या ठिकाणी म्हटलं आहे की मार्कशीट ऑफ पासिंग SSC. त्याच्यानंतर पहा SSC बोर्ड सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. दोन्ही सर्टिफिकेट, मार्कशीट आणि तुमची सनद जी असते बोर्ड सर्टिफिकेट, तेही तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हटलं आहे की त्यांनी आपण पहिल्या प्रयत्नात 10वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करा. आता अपलोड युअर सर्टिफिकेट स्टॅटिंग यू हॅव क्लिअर्ड SSC इन फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्याच प्रयत्नामध्ये 10वीचं प्रमाणपत्र उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पासिंग प्लीज अपलोड युअर सर्टिफिकेशन. मिनिमम तुमचं 2 MB पर्यंत असेल PDF फाईलमध्ये तरी चालेल. म्हणजे तुमचं 10वीचं या ठिकाणी जे पास झालेलं सर्टिफिकेट आहे पहिल्या प्रयत्नामध्ये ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर 12वीचं तुम्ही भरलेलं असेल तर 12वीचं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अपलोड युअर ऑल सेमिस्टर डिग्री मार्कशीट विथ एटीकेटी सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल. आपले पदवी प्रमाणपत्र अपलोड करा. बघा तुम्हाला सर्व सेमिस्टरचे डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर आणि त्याच्यानंतर मग डिग्री सर्टिफिकेट देखील. याची PDF फाईल करून तुम्ही अपलोड करू शकता 2 MB पर्यंत. त्यानंतर आपण पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र. पहिल्या प्रयत्नात काय द्यायचं मग तुम्हाला त्यांना या ठिकाणी तुमचं जे फायनल इयरचं डिग्री सर्टिफिकेट भेटतं बघा तुम्हाला कन्व्होकेशन झाल्यानंतर ते, त्याचबरोबर तुमचं मार्कशीट, हे सर्वांची PDF फाईल करून तुम्ही इथं अपलोड करू शकतात. आता या ठिकाणी त्यांनी दुसरं काय ऑप्शन दिलेलं नाही, फक्त म्हटलं आहे की आपण पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करा. मग आता तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, बाबा 3 वर्षामध्ये कुठलं काय बॅकलॉग नव्हतं, 3 वर्षामध्ये फेल झालेलं नव्हतं, 3 वर्षाचं क्लिअर आहे. त्याच्यामुळेच फायनल इयरचं तुमचं ज्यावेळेस ॲडमिशन तुम्ही घेतलेलं होतं फर्स्ट इयरला तेव्हापासून 3 वर्षामध्ये सर्व क्लिअर झालेलं तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट देखील फायनल इयरचं या ठिकाणी बघा डिग्री सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली बघा आता तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, परीक्षार्थीचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालेला असेल त्याची नोंद, म्हणजे या ठिकाणी तुमचं बर्थ सर्टिफिकेट यापैकी एक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. महाराष्ट्राचे डोमासाईल तुम्ही रहिवासी आहेत म्हणून त्यासाठी. त्यानंतर खाली आपले लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. इथं क्लिक हेअरवरती क्लिक करा. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बघा अशा पद्धतीने डाउनलोड होईल. हे भरून तुम्हाला साईन करून अपलोड करायचं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता या ठिकाणी रेड फुली दिलेली आहे सर्वांसाठीच, या ठिकाणी रेड फुली दिली आहे त्यांनी बघू शकता. जर तुमचं लग्न झालेलं नाही आहे तर नॉट ॲप्लिकेबल करून तुम्ही या ठिकाणी फक्त सही करून देखील अपलोड करू शकतात. कारण की ज्यांच्याकडे मुलंच नाहीत त्यांच्यासाठी काय करणार, परंतु रेड फुली इथं दिली आहे त्यांनी. त्यानंतर तुमचं टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. मराठी 30, इंग्लिश 30चं दोन्ही 30 विचारलेलं आहे. त्यानंतर ओळखपत्र तुम्ही जे त्या ठिकाणी टिकमार्क केलेलं होतं ते ओळखपत्र, वोटर ID केलेलं असेल तर वोटर ID, पॅन कार्ड केलेलं असेल तर पॅन कार्ड इथं ते अपलोड करायचे. इतर काय संबंधित कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे असतील तर खाली अपलोड करू शकतात. त्यानंतर बघा आता तुमचं पेमेंट करायचं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला पेमेंट किती आहे ते दाखवेल. सर्व या ठिकाणी घोषणापत्र तुम्हाला द्यायचे ते याच्यावरती सर्व टिकमार्क करायचे आहेत. बघू शकता या ठिकाणी हे सर्व टिकमार्क करायचे आहेत तुम्हाला अशा पद्धतीने. आय ॲग्री करायचं आहे. हा कॅप्चा टाकून तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट झाले की तुम्हाला कॅप्चा टाकून तुम्हाला एकदा तुमचं ॲप्लिकेशन जे आहे प्रिव्ह्यूवरती देखील क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यूमध्ये बघा सर्व डिटेल्स तुमचे दिसतील, मार्क्स टाकलेले, तुमचं पेमेंट झालेलं आहे की नाही, फोटो वगैरे सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं सबमिट बटनावरती सबमिट करायचं आहे आणि पुढं तुम्हाला आता पेमेंट करायचं ऑप्शन येईल. पेमेंटमध्ये तुम्ही मित्रांनो या ठिकाणी UPIनं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सर्व ऑप्शन्सनी पेमेंट करू शकतात. पेमेंट झालं की तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा तिथूनच तुम्हाला प्रिंट देखील काढता येणार आहे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म तुम्हाला भरलेला दिसेल, याची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. तर हा पूर्ण फॉर्म अशा पद्धतीने तुम्ही भरू शकतात, सोप्या पद्धतीने आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.